आज आंतरराष्ट्रीय बीच क्लीनिंग डे आहे। जगभरात सर्व समुद्रकिनारे साफ केले जाणार आहेत, कारण जगभरातील सर्व समुद्रकिनारे हे खराब झालेले आहेत। मोठ्या प्रमाणावर समुद्रकिनाऱ्यांवर कचरा पाहायला मिळतो। तर इकडे वसई विरार शहर महानगरपालिकेने देखील नालासोपाऱ्यातील राजुडे ब्लीस हा साफ केलेला आहे। वसई विरार महानगरपालिकेने खासगी एनजीओच्या माध्यमातून ही साफसफाई मोहीम आयोजित करण्यात आली होती। सकाळी 7 ते 9 या 4 तासामध्ये जवळपास 50 टनहून अधिक कचरा जमा करण्यात आला आणि तब्बल 4 किलोमीटरचा बीच हा साफ करण्यात आला। यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या वस्तू पाहायला मिळालेल्या। लोक मोठ्या प्रमाणावर समुद्रावर फिरायला जातात आणि तिकडे कचरा करतात। तेवढाच कचरा हा समुद्राच्या पोटातून देखील किनाऱ्यांवर येतो। आता प्रश्न हा उपस्थित झालेला आज जागतिक समुद्र सफाईचा दिवस असताना फक्त एका दिवशी ही सफाई करून चालणार आहे, चालणार नाही। कारण वसई विरार परिसराला जे आहे उत्तनपासून डहाणूपर्यंत जे मोठे सागरी समुद्र किनारे लाभलेले आहेत, या किनाऱ्यांवर दररोज साफसफाई केली तर हा कचऱ्याचं प्रमाण कमी होणार आहे। आज पालिकेने एक आंतरराष्ट्रीय बीच क्लीनिंग डे होता म्हणून अशा प्रकारचं सफाई मोहीम घेतली होती। वास्तविक पाहता तुमच्या आमच्या सर्व नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे। सर्वप्रथम आपण बीच हा खराबच केला नाही पाहिजे आणि झालेला कचरा आपण साफ केला तर एवढा मोठ्या प्रमाणावर कचरा जमणार नाही। आजच्या या मोहिमेमध्ये आयुक्तांनी स्वतः झाडू हातात घेतला होता। बहुजन विकास आघाडीचे राजीव पाटील यांनी देखील स्वतः झाडू हातात घेऊन बीच क्लीन केला होता। महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी या बीच क्लीनसाठी कामाला लागले होते आणि 50 टनहून अधिक कचरा हा साफ झालेला आहे। नेमका आयुक्तांनी आणि राजीव पाटील यांनी काय म्हटलं पण ऐकूयात। आंतरराष्ट्रीय बीच क्लीनिंग डेच्या निमित्ताने आज संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून वसई विरार शहर महापालिकेतर्फे या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 10,000पेक्षा अधिक स्वयंसेवक, NSSचे स्टुडंट आणि या ठिकाणी काही नागरिक NGOs यांचा सहभाग घेऊन आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहोत। या अभियानाचं एक विशेष वैशिष्ट्य आहे की यातला सहभाग जो 10,000पेक्षा जास्त आहे हा आपण इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपण नोंदणी करत आहोत। आणि याच्याबरोबरच या ठिकाणी जो प्लास्टिकचा कचरा गोळा केलेला जाणार आहे या ठिकाणी, तर हा सर्व कचरा लाईव्ह रिसायकलिंग महापालिकेच्या मार्फत केले जाणार आहे। यासाठी आमच्यासोबत गोशून्य म्हणून ही संस्थाही आमच्याबरोबर काम करत आहे आणि यापासून जे पदार्थ किंवा जे टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ बनवले जातील हे समाजोपयोगी संस्थांसाठी किंवा बचत गटांच्या मार्फत त्यांची विक्री केली जाणार आहे। आपण बघत असाल की आजचा दिवस जो आहे हो आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिवस म्हणून गणला गेला आहे। संबंध जगामध्ये समुद्र आणि समुद्रकिनारे जे खराब झालेलं आहे त्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय लेवलला अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि त्यातलाच हा भाग म्हणून वसई विरार महानगरपालिकेच्या आपल्या काही संस्था, त्यामधले गोशून्य नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेचे सर्व तरुण कार्यकर्ते यांच्या विद्यमाने हा बीच क्लिनिंग डे सुरू आहे। आपण बघत असाल की समुद्रामध्ये जो कचरा जातो तो समुद्र किनाऱ्याला येतो। समुद्र किनाऱ्यावर जो कचरा आहे हा पर्यटकांनी टाकलेला कचरा फक्त 5% कचरा असतो आणि उरलेला कचरा जो आहे हा समुद्रामधनं वाहत आलेला 95% कचरा असतो। मग समुद्रामधनं वाहत येतो म्हणजे कसा येतो की शहरामधले असलेले गटार आणि नाळे खाड्यांमध्ये पाणी जातं आणि तिथून ते समुद्रामध्ये त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये थर्माकोल, प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक हा कचरा वाहत जातो आणि तो समुद्रामध्ये गेल्यानंतर कालांतराने तरंगत तो समुद्र किनाऱ्याला येतो। म्हणजे हा जो कचरा जो आहे हा शहरी लोकवस्तीमधनं आलेला कचरा आहे, म्हणजे माणसांनी टाकलेला कचरा आहे, म्हणजे आम्ही टाकलेला, तुम्ही टाकलेला कचरा आहे। तो कचरा आपण टाकूच नये यासाठी कचऱ्याची विल्हेवाट, त्याचं सॅग्रिगेशन घरातच केलं आणि कचरा वेगळा ठेवला। तो कचरा जर का आपण कचरा कोंडीत किंवा रस्त्यावर न टाकता जर त्याचं तिकडेच जर आपण विघटन केलं तर ही समस्या येणारच नाही आहे। पण आता झालेला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून ही मोहीम आहे। सातत्याने 10 दिवस हा कार्यक्रम इथे सुरू राहणार आहे आणि या कार्यक्रमामधनं आपण समुद्री जीवसृष्टी, समुद्राच्या किनाऱ्याला असलेली जीवसृष्टी याच्या रक्षणासाठी म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये जे निघणारं जे प्लास्टिक आहे त्या प्लास्टिक वेस्टपासून ज्या विविध प्रकारच्या आपण वस्तू बनवू शकतो, गोशून्य नावाची संस्था आणि त्याचे तरुण कार्यकर्ते ह्यांनी या ज्या वेगवेगळ्या ज्या वस्तू बनवल्या आपण बघितलं असेल, त्यामध्ये फर्निचर, गृहोपयोगी वस्तू, छोट्या किचनसारख्या वस्तू अशा त्यांनी बनवलेल्या आहेत आणि ते जर बनवलं गेलं तर त्याची परत किंमत येते। प्लास्टिक 7 वेळा रियूज होतं आणि 7व्या नंतर 8व्या वेळाही रियूज करण्यासाठी प्रयोग सुरू आहेत। म्हणजे प्लास्टिक जे आहे हे खरं म्हणजे निसर्गाला मारक नाही, घातक नाही। प्लास्टिक शाप का वरदान असं विचारलं गेलं तर वरदानच असेल, कारण प्लास्टिक नसतं तर फर्निचरसाठी लाकडं कापली गेली असती। विविध उपयोगी लाकडाच्या ऐवजी प्लास्टिक हा खूप चांगला पर्याय आहे आणि लाकडं कापणं म्हणजे झाडं कापणं म्हणजे निसर्गाचा ऱ्हास करणं हे असं होतंय।
त्यामुळे प्लास्टिकचं प्रॉपर रिसायकल केलं, प्रॉपर त्याचं डिस्पोजल केलं तर प्लास्टिक हे वरदानच असेल असं मला वाटते. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण हे शिकूया की आपण कचरा रस्त्यात टाकणारच नाही, कचरा समुद्रात येणारच नाही, जेणेकरून समुद्रकिनारे आणि समुद्र स्वच्छ राहतील आणि त्यातनं निसर्गाचं खूप चांगल्या रीतीने रक्षण होईल.